नमस्कार मित्रांनो, मी योगेश माने इग्नाइट अकॅडमी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रो, बऱ्याच विद्यार्थ्यांची इन्क्वायरी येते की सर सारथी, महाज्योती, टीआरटीआय, बार्टी यांचे ऍप्लिकेशन्स कधी चालू होणार आहेत. तर मित्रो, खुशखबर घेऊन आलेलो आहोत. या वर्षीचे ऍप्लिकेशन सुरू झालेले आहेत आणि त्याची सुरुवात केली महाज्योती मार्फत. बघा, एमईएस त्याचसोबत एसएससी सीजीएल आणि आयबीपीएस बँकिंग या 3 एक्झामचे ऍप्लिकेशन फॉर्मची आता सुरुवात झालेली आहे आणि ती महाज्योती मार्फत सर्वप्रथम ऍप्लिकेशन आलेले आहे. आता बघा की ही स्कीम नेमकी आहे काय. तर तुम्ही वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांची तयारी करता, मग ते बँकिंगची असो, इंजिनिअरिंग सर्व्हिसेसची असो की राज्यसेवेची असो, कंबाईनची असो, तर यासाठीचं तुम्हाला मोफत प्रशिक्षण देण्याचं काम या संस्थांमार्फत होतं. मग सारथी, बार्टी, महाज्योती आणि टीआरटीआय असेल तर या संस्थांचे काही कोचिंग मार्फत तुम्हाला प्रशिक्षण दिलं जातं. त्यासाठीची एक एक्झाम होते आणि या एक्झाम साठीचे फॉर्म आता सुटलेले आहेत. इग्नाइट मार्फत तुम्हाला या एक्झाम साठी परिपूर्ण मार्गदर्शन करण्यासाठी, या एक्झामची तयारी करण्यासाठी तुम्हाला 1 रुपयामध्ये फक्त कोर्स आपण अवेलेबल करून देतो. आता या कोर्स मध्ये तुम्हाला मागच्या वर्षी जी एक्झाम झालेली आहे त्या एक्झामचं पीवायक्यू अनालिसिस, त्याचसोबत कशा टाईपचे क्वेश्चन्स एक्झाम मध्ये विचारले जाऊ शकतात याबद्दलचं परिपूर्ण गायडन्स, व्हिडिओ लेक्चर सिरीज ही तुम्हाला अवेलेबल असणार आहे आणि याची किंमत मात्र 1 रुपयामध्ये आपण ठेवलेली आहे. त्यासाठीची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल. डिस्क्रिप्शन मध्येच तुम्हाला गुगल फॉर्म सुद्धा मिळणार आहे. ते गुगल फॉर्म तुम्ही भरून द्या, जेणेकरून तुम्हाला या पूर्ण स्कीम बद्दलचं अपडेट अवेलेबल होत जातील. त्यासोबत आपला एक टेलिग्रामचा ग्रुप आहे, त्या टेलिग्रामच्या ग्रुपची लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल. गुगल फॉर्मची लिंक, टेलिग्रामची लिंक, डिस्क्रिप्शन मध्ये जा, त्या लिंकवर क्लिक करा, गुगल फॉर्म फिलअप करा, टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या. तुम्हाला पूर्णपणे अपडेटेड ठेवण्याचं काम, जबाबदारी ही आमची. त्याचसोबत आपली ही 1 रुपयाची बॅच आहे जी की तुम्हाला परिपूर्ण मार्गदर्शन करेल. इकडे तिकडे कुठेही फिरायची गरज नाही. या आपल्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला पूर्णपणे मार्गदर्शन होईल. ती बॅच सुद्धा तुम्ही जॉईन करून घ्या. आता येऊ आपण नेमकं बघा की कशाचं नोटिफिकेशन आलेलं आहे. कशा मार्फत आलं तर ते महाज्योती मार्फत आलेलं नोटिफिकेशन आहे. कधी आलं तर 28/7/2025 ला सर्वप्रथम महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा पूर्व ऑनलाईन प्रशिक्षण योजनेचा तपशील. बघा, हे प्रशिक्षण कसं असणार आहे तर ऑनलाईन प्रशिक्षण असणार आहे. एमईएसचं झालं, त्याच सोबत एसएससी सीजीएलचं सुद्धा नोटिफिकेशन आलेलं आहे आणि आयबीपीएस, पीओ, बँकिंग, एलआयसी, रेल्वे आणि एएओ चं परीक्षा पूर्व ऑनलाईन प्रशिक्षणासाठीचे आलेले ऍप्लिकेशन फॉर्म आहे. आता याच्यामध्ये नेमकं तुम्हाला मिळणार काय तर मोफत तुम्हाला ऑनलाईन प्रशिक्षण मिळणार आहे. मोफत ऑनलाईन प्रशिक्षण मिळणार आहे. कशा कशातले सध्या फॉर्म आलेले आहे तर तुमचं एमईएस, महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, सिव्हिल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल, आयबीपीएस, बँकिंग, एसएससी सीजीएल. आता एमईएसचा कालावधी तुम्हाला 11 महिन्याचा देण्यात आलेला आहे आणि कोण अप्लाय करू शकतं तर 19 ते 41 या वयोगटामधील विद्यार्थी अप्लाय करू शकतात. आयबीपीएस बँकिंग साठी 6 महिन्याचं प्रशिक्षण असणार आहे. 20 ते 28 वयोगटातील विद्यार्थी अप्लाय करू शकतात. एसएससी सीजीएल साठी 6 महिन्याचं प्रशिक्षण 20 ते 30 या वयोगटातील विद्यार्थी अप्लाय करू शकतात. त्याचसोबत तुम्हाला एक टॅब फ्री मिळणार आहे. एक टॅब तुम्हाला फ्री मिळणार आहे आणि डेटा, इंटरनेट डेटा सुद्धा तुम्हाला फ्रीली अवेलेबल होणार आहे. हे तुमच्या प्रशिक्षणाचं स्वरूप असणार आहे. कालावधी, कुठल्या वयोगटातील विद्यार्थी अप्लाय करू शकतात, टॅब मोफत आणि तुम्हाला फ्री डेटा सुद्धा अवेलेबल होणार आहे. पुढे चलू. बघा, आता हे पूर्ण प्रशिक्षणासाठीच्या स्टेप्स काय असतील. तुम्हाला जर प्रशिक्षण घ्यायचं असेल किंवा या स्कीम थ्रू जायचं असेल, सर्वप्रथम तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म आता जे की चालू झालेले आहे तो ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म फिलअप करायचा आहे. त्या ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्मची लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल. त्यानंतर एक्झाम फॉर शॉर्टलिस्टिंग स्टुडंट. आता बरेच विद्यार्थी अप्लाय करतात तर तुमची एक एक्झाम होणार आहे आणि त्या एक्झामचं परिपूर्ण मार्गदर्शन करण्यासाठी आपण बॅच सुद्धा 1 रुपयाची लॉन्च केलेली आहे. ती बॅच तुम्ही जॉईन करून घेऊ शकता. तर एक्झाम होणार आहे, त्यानंतर त्या एक्झामचा रिझल्ट येईल तुमचा आणि जे विद्यार्थी सिलेक्ट होणार आहेत त्या विद्यार्थ्यांना क्लासेसच्या चॉईस द्यायच्या. त्यानंतर त्यांना क्लासेस अलोकेशन होईल आणि तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कोचिंग क्लासला होईल आणि नंतर तुमचा कोचिंगचा प्रोग्राम जो आहे तो स्टार्ट होऊन जाईल. पुढं आता बघा की यामध्ये महाज्योती अंतर्गत कुठल्या कुठल्या कॅटेगरीज येतात, राईट. तर सर्वात पहिले ओबीसी, ज्याची की टक्केवारी 59% तुम्हाला जागा
ओबीसी साठी मिळणार. त्यानंतर विजय ए त्याच्यासाठी 10% जागा असतील. त्यानंतर एनटी बी 8% जागा असतील. ओके, एनटी सी ला 11% जागा आहे, एनटी डी ला 6% आहे आणि विशेष मागास प्रवर्ग म्हणजे एसबीसी ला 6% जागा आहे. 30% महिलांचं रिझर्वेशन वेगळं, याच मध्ये तुम्हाला महिलांचं रिझर्वेशन पुढे मिळेल. हे एवढ्या कॅटेगरीज त्याच्यामध्ये समावेश असणार आहेत. कशात? तर महाज्योती अंतर्गत. बघा, डॉक्युमेंट तुम्हाला कुठले लागणार आहे? तर डॉक्युमेंट तुम्हाला आधार कार्ड लागेल तुमचं, त्यानंतर तुमचं कास्ट सर्टिफिकेट, डोमिसाइल सर्टिफिकेट, त्यानंतर नॉन क्रिमिलियर. मागच्या वेळेस बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम झाला होता, त्यांच्याकडे नॉन क्रिमिलियर नव्हतं, त्यामुळे हे डॉक्युमेंट तुमच्याकडे ठेवून द्या. ओके, पदवीचं प्रमाणपत्र म्हणजे तुमचं डिग्री सर्टिफिकेट, दिव्यांग असाल तर दिव्यांगाचा दाखला आणि अनाथ असाल तर अनाथांचा दाखला, हे तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहे. आता बघा की काहीतरी अटी यांनी ठेवलेल्या आहेत. सर्वप्रथम कसं आहे की विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असणं गरजेचं आहे, त्यानंतर त्याच्याकडे नॉन क्रिमिलियर असणं गरजेचं आहे, विद्यार्थी पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा, राईट, म्हणजे तुमची डिग्री कंप्लीट झालेली असावी असे स्टुडंट. त्यानंतर तुम्ही यापूर्वी कुठल्याही महाज्योतीचा लाभ घेतलेला नसावा, कुठल्याही प्रशिक्षणाचा लाभ घेतलेला नसावा, याच्यामध्ये त्यांनी दिलेला आहे. यापूर्वी महाज्योती योजनांचा कोणत्याही स्वरूपात लाभ घेतलेला असेल अशा विद्यार्थ्यांनी चालू योजनेसाठी पुन्हा अर्ज करू नये. अशा विद्यार्थ्यांना सदर योजनेच्या लाभासाठी ग्राह्य धरल्या जाणार नाही, त्यांचे अर्ज विचारात घेतले जाणार नाही. क्लिअर? अंतिम निवड चाचणी परीक्षेद्वारा केली जाणार आहे तुमची, राईट. आणि विद्यार्थ्यांचं वय गट पण दिलेलं आहे इथं 19 ते 41च्या दरम्यान. तुम्हाला काही जरी अपडेट असतील तर आपला इग्नाइट अकॅडमी तर्फे तुम्हाला प्रत्येक अपडेट मिळणारच आहे. त्यासाठीचा गुगल फॉर्म तुम्ही भरून घ्या, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे. आता अप्लाय कसं करायचं? तर महाज्योतीच्या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे. काय वेबसाईट आहे? तर महाज्योती.org.in. त्या वेबसाईटवर जा, तिथं तुम्हाला नोटीस बोर्ड, हे नोटीस बोर्ड असं दिसेल, हे बघा नोटीस बोर्ड आहे, राईट. या नोटीस बोर्डवर क्लिक करायचं. त्यानंतर तुम्हाला ज्या एक्झामसाठीचे ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म फिलअप करायचे आहे ते बघा इथं. ओके, IBPS PO दिसतंय तुम्हाला, त्यानंतर स्टाफ सिलेक्शन कमिशन कंबाईन ग्रॅज्युएट लेवल, राईट. त्यानंतर महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस आणि पुढे क्लिक हिअर म्हणून दिलेलं आहे. इथं क्लिक हिअर दिलेला आहे, याच्यावर क्लिक करायचं आणि ऍप्लिकेशन फॉर्म ओपन होतो, तो ऍप्लिकेशन फॉर्म फिलअप करायचा आहे. मित्र बघा, लास्ट डेट कधी आहे? तर 20/8/2025 पर्यंत तुमची लास्ट डेट आहे. त्यापूर्वीच तुम्ही ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म फिलअप करा. आज ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म पूर्ण ओपन करा. बघा कुठले डॉक्युमेंट तुमच्याकडे मिसिंग आहे, ते डॉक्युमेंट्स ची तयारी करून घ्या. बऱ्याच जणांकडे NCL नसतं, ते NCL ची अरेंजमेंट करून घ्या, राईट. कारण या वर्षासाठीचं व्हॅलिड NCL तुम्हाला गरजेचं आहे. आता बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम काय? सर बार्टी, TRTI आणि सारथीचं काय? तर मित्र, ऑनलाईन ऍप्लिकेशन चालू झालेले आहे. बार्टीच्या पोलीस भरतीच्या ऑनलाईन ऍप्लिकेशनचं नोटिफिकेशन आलेलं आहे. बाकी MES इतर एक्झामचं सुद्धा नोटिफिकेशन या किंवा पुढच्या वीक मध्ये तुम्हाला ते बघायला मिळेल. मग ते सारथीचं असो, TRTIचं असो की बार्टीचं असो, लवकरच सर्व एक्झामचे नोटिफिकेशन येतील. सारथी बार्टी मार्फत सुरुवात झाली, बार्टीनं पोलीस भरतीचं तसं, TRTI आणि सारथी यांचं पण येणार आहे. आणि त्याच सोबत महाज्योतीचं तर आता 3 आलेलेच आहेत. कुठले कुठले आहेत? तर MES, IBPS बँकिंग आणि SSC CGL. पुन्हा एकदा मित्रो, या पूर्ण एक्झाम साठी भले बार्टी मार्फत असो ती एक्झाम, सारथीची असो, TRTI ची असो, ओके, या सर्वांच्या एक्झाम बद्दलची परिपूर्ण तयारी करण्यासाठी ही आपली 1 रुपयाची बॅच आहे. ती बॅच जॉईन करायला विसरू नका. परिपूर्ण माहिती तुम्हाला तिथं मिळेल. तुमचे सेशन्स पण काही असणार आहेत, ते सेशन सुद्धा ऍप मध्ये तुम्हाला या बॅच मध्ये बघायला मिळणार आहेत. गुगल फॉर्म फिलअप केला नसेल तर गुगल फॉर्म सुद्धा फिलअप करून घ्या. तुम्हाला प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील. टेलिग्रामचा ग्रुप जॉईन केला नसेल तर तो ग्रुप सुद्धा जॉईन करा. आणि इग्नाइटचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या. मी तुमच्या प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील. मी इथं थांबतो. थँक्यू सो मच गाइस फॉर लिसनिंग. थँक्यू सो मच.